देवळाली कॅम्प परिसरात संतापजनक प्रकार उघडकीस आला असून एका अल्पवयीन मुलीला व्हॉट्सअप अश्लील संदेश पाठवून त्रास देणाऱ्या तरुणाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार चोरीच्या मोबाईलवरून सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. नाशिक रोड पोलिसांनी मोहम्मद मोहिद्दीन सय्यद राहणार विदगाव नाशिक रोड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर एका महिलेच्या क्रमांकावरून सुरुवातीला साधे वाटणारे मेसेज येऊ लागले, मात्र नंतर त्याचे रूप अश्लील संदेशामध्ये बदलले. एवढेच नाही तर मुलींना भेटण्यासाठी बोलवण्याचाही प्रयत्न झाल्याचे उघड झाले. प्रकरणाचा तपास करत असताना संबंधित महिला बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याचे समोर आले आणि तिचा मोबाईल चोरी गेलेला स्पष्ट झाले. त्याच मोबाईलवरून इतर महिलांनाही संदेश पाठवल्याची माहिती पुढे आली. कुटुंबियांनी संशयितांशी संपर्क कायम ठेवत सापळा रचला आणि आंबेडकर नगर परिसरात त्याला पकडण्यात आले. संतप्त नागरिकांनी त्याला चोप दिल्यानंतर नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. प्राथमिक चौकशीत आरोपीने मोबाईल चोरी करून त्याच फोनचा गैरवापर केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली असून पुढील तपास सुरू आहे. वृत्तसंकलन विभाग, देवळाली कॅम्प, नाशिक रोड.